मित्रांनो नमस्कार. काल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शिर्डी येथे येऊन गेले. अनेक कार्यक्रमांचं आयोजन हे त्यांच्या हस्ते काल शेतकरी सन्मान योजनेचे काही अनुदान आहेत ते वाटपाचा कार्यक्रम हा मोदीजींच्या हस्ते झाला. मोदीजी काल शिर्डीमध्ये आले असताना मोदीजींनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये आक्रमक भाषणामध्ये शरद पवारांना टीकेचं लक्ष्य बनवलं आणि शरद पवार सत्तेमध्ये असताना आणि कृषी मंत्री असताना पवारांनी काय कामं केली असा प्रश्न हा महाराष्ट्राच्या भूमीत येऊन पंतप्रधानांनी विचारणं हेच मुळे आश्चर्यकारक आहेत. पवारांना असे प्रश्न विचारून शरद पवार हे जणू काही कर्तृत्व शून्य व्यक्ती आहेत किंवा निष्काम व्यक्ती आहेत असं रेखांकित करण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी शिर्डीच्या सभेत केले. मोदींचे हे विधान धांदात खोटे आणि विखार पेरण्याचं काम हे मोदींची पार्श्वभूमी जर पाहिली आणि मोदींची थापेबाजी जर पाहिली तर कुठल्याही समंजस माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. मोदीजींनी पवारांवर टीका करत असताना त्याच व्यासपीठावर पवारांचे पुतणे असलेले अजित पवार हे मोदीजींची टीका मख्खपणाने ऐकत होते. नुसते ऐकत नव्हते तर एखाद्या शाळेतील ढ विद्यार्थ्याप्रमाणे ते खाली मान घालून मोदीजी ज्या पद्धतीने पवारांवर टीका करत होते ते पाहून अजित पवारांची जी अवस्था झालेली होती ती निश्चितपणाने केविलवाणी अशी अवस्था होती. आणि अजित पवारांची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे, जो खमक्यापणा राहिलेला आहे तो पाहिल्यानंतर निश्चितपणाने जाणवल्याशिवाय राहत नाही की सत्तेच्या राजकीय गुलामीसाठी वैचारिक गुलामीगिरीसाठी एखादा माणूस किती हतबल आणि अगतिक होऊ शकतो हे अजित पवारांकडे पाहिल्यावर लक्षात आल्याशिवाय राहत नाही, किंबहुना जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि कोण होतास तू आणि काय झालास तू याची प्रचिती ही अजित पवारांच्या शिर्डीतील त्यांच्या वर्तणुकीने दिसून आलेली आहे. मित्रांनो, अजित पवारांची यामध्ये काही चूक असू शकते किंवा त्यांच्याबरोबर जाणारी जी मंडळी आहेत त्यांची काही चूक असू शकते. हे व्यावहारिकदृष्ट्या राजकारणाच्या दृष्टीने हे जरी स्वीकार्य नसलं तरी तर अजित पवारांची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे ती पार्श्वभूमी ज्या ठिकाणी सत्तेचे गुळखोबरं असतं त्या ठिकाणी अजित पवार हे सुखाने नांदत असतात. जिकडे तुपाची धार असते तिकडेच अजित पवारांची ही एरझार राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळ आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा अजित पवारांच्या नावावर राहिलेला आहे. मित्रांनो, पवारांवर मोदींनी टीका करणं यामध्ये काही विशेष नाही, किंबहुना राजकीय अंगातून पवारांना लक्ष्य करणं ही राजकीय संस्कृती ही मोदींची राहिलेली आहे. देशभरामध्ये फिरत असताना मोदींनी अनेक वेळेस त्या त्या प्रांतातील प्रमुख असलेल्या नेत्यांवर विखारी आणि अतिशय सुमार दर्जाची टीका ही केलेली आहे. त्याच्या ओहापोह आणि त्याच्या खोलामध्ये या ठिकाणी मी जाणार नाही. पण पवारांवरील जी टीका आहे ही टीका निश्चितपणाने साधीसुधी टीका नाहीत. एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, टीका ही नेहमी टिकाऊ माणसावर होते, टाकाऊ माणसावर टाकाऊ व्यक्तीवर ही टीका होत नसते. त्यातूनच मोदींनी जे पवारांवर विधान केलेलं आहे टीकेचं किंवा टीकेचे जे बाण सोडलेले आहेत त्यातून एक गोष्ट स्पष्टपणाने जाणवते की यामध्ये पवारांची राजकीय शक्ती आणि पवारांचा राजकीय मुत्सद्दीपणा हा रेखांकित झाल्याशिवाय राहत नाही. नरेंद्रभाई मोदी आणि त्यांची भारतीय जनता पक्षाची जी मंडळी आहेत ती सतत आणि सातत्याने समाज माध्यमावर शरद पवारांचा पक्ष आणि शरद पवार हे 3.5 जिल्ह्यांपुरते मर्यादित आहेत आणि जर 3.5 जिल्ह्यांपुरते जर शरद पवार मर्यादित असतील तर पवारांवर टीका करण्याचं साहस आणि पवारांवर टीका करण्याची जी सद्बुद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे त्यातूनच पवारांचं मोठेपण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत.
किंबहुना ती अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, पवार साहेबांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कृषी मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्राच्या संबंधित जी काही आमूलाग्र बदल केलेले आहेत किंवा जी स्थित्यंतरे घडवलेली आहेत, त्याच्या आकडेवारीमध्ये आणि त्याच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही. किंबहुना तशी आकडेवारी किंवा तसा गोषवारा जर सादर करायचा ठरला तर 13-14 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये हे शक्य नाही. परंतु मित्रांनो, पवारांच्या कारकिर्दीमध्ये 2014 मध्ये गहू असेल, तांदूळ असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांच्या हमी भावात दुपटीने वाढ या ठिकाणी होत होती. फळबागाच्या क्षेत्रामध्ये पवारांनी जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी ही अद्वितीय आहे. मनमोहन सिंग आणि UPAचं सरकार असताना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या या झालेल्या होत्या. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भामध्ये मनमोहन सिंगांना या ठिकाणी त्यांना दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या आंतरिक असलेली जी दाहकता आहे, दुष्काळाची दाहकता, आणि त्यातून कर्जबाजारीपणा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर मात करण्यासाठी UPAच्या काळामध्ये पवार हे कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी ही शरद पवारांच्या कार्यकाळात ही झालेली आहेत. याही गोष्टी नजरेआड करता येणार नाहीत. पीक विम्याचा किंवा पीक कर्जाचा जो व्याजदर होता, बँकांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी जी कर्ज होती, ती कर्ज 14% व्याजदराने ही शेतकऱ्यांना मिळत होती. शरद पवारांनी ती कर्जचा व्याजदर आहेत हा 6% आणलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगभरामध्ये तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारताचा हा जगातील पहिला क्रमांक लागलेला होता आणि गहू निर्यात करण्यामध्ये जगामध्ये भारताचा हा दुसरा क्रमांक लागलेला होता. हे सर्व पवारांच्या कारकिर्दीमध्येच त्या काळात घडलेलं होतं. आणि पवारांची जी कारकीर्द होती, कृषी खात्याची कारकीर्द, ही नेत्रदीपक होती. देशामध्ये आणि देशाच्या बाहेर असलेल्या अनेक व्यक्तींनी पवारांच्या कारकिर्दीचा या ठिकाणी मोठ्या प्रशंसेने गौरवोद्गार काढल्याचं आपल्याला आठवत असेल. किंबहुना नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली, दिवंगत अरुण जेटली, हे जेव्हा बारामतीच्या दौऱ्यावर आलेले होते, त्या अरुण जेटलींनी बारामतीसारखे 100 शहरे ही देशामध्ये जर निर्माण झाली तर भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल, भारत खऱ्या अर्थाने प्रगतीकडे आगेकूच करेल, असं विधान दिवंगत जेटलींनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि नरेंद्र मोदींनी तर मी पवारांचा हात धरून किंबहुना पवारांनी देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये किती मोठं परिवर्तन घडून आणलेलं आहे याची विधानं ही आपल्या सर्वांना ज्ञात असेल. मित्रांनो, ही सर्व पार्श्वभूमी असताना राहुल बजाज जे होते उद्योगपती, त्यांनी पवारांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप आणि कटाक्ष टाकत असताना पवारांची कृषी क्षेत्रातील जी अतुलनीय अशी त्यांनी निर्णयाचा धडाका घेतलेला होता, त्यातून पवार साहेब हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम प्रधानमंत्री आहेत असं विधान हे राहुल बजाज यांनी आपल्याला केल्याचं आठवत असेल. मित्रांनो, ज्या देशामध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींचं देशाच्या प्रती असलेलं योगदान नाकारलं जातं, त्या देशामध्ये शरद पवारांचं योगदान हे नाकारण्याची हिंमत आणि बिशात हे नरेंद्र मोदी करू शकतात. किंबहुना भारतीय जनता पक्षाची मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी हे बिनदिक्कतपणे करू शकतात, यावर मात्र फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मित्रांनो, हे सर्व होत असताना आणि हे सर्व घडत असताना अजित पवारांची जी भूमिका आहे ती भूमिका मात्र निश्चितपणाने संताप आणणारी आणि चीड आणणारी आहे. त्या 71,000 कोटीचा गफला
माफ करा 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हा अजित पवारांवर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप असताना तेच अजित पवार व्यासपीठावर मोदींच्या बाजूला खुलेपणाने आणि मोकळ्या मनाने वावरत असताना पवारांच्या 71,000 कोटींच्या कर्जमाफीचा विसर हा नरेंद्र मोदींना पडावं हे त्यांचं वैचारिक दारिद्र्य आहेत, वैचारिक कुपोषण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकारण करत असताना आणि राजकीय भूमिका घेत असताना मतमतांतरे, टीका टिप्पणी आणि विचार भिन्नता ही असू शकते, परंतु दृष्टी असूनही दृष्टीहीन भूमिका घेणे आणि पवारांच्या जाणतेपणावर आणि पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणे हे मात्र निश्चितपणाने शहाणपणाचं लक्षण नाही. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, या व इतर अनेक गोष्टींची जंत्री आणि पवारांच्या कामकाजाचा आढावा हा जर घेतला तर पवार साहेब या देशाच्या दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. आजही देशाच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री कोण आहेत हे कुठल्याही शहाण्या माणसाला, कुठल्याही साध्या माणसाला अगदी सहजगत्या सांगता येणार नाहीत. यातच देशाच्या कृषी मंत्री म्हणून शरद पवारांची असलेली कारकीर्द ही दैदिप्यमान राहिलेली आहेत. देशाच्या इतिहासामध्ये पंजाबराव देशमुखांनंतर अण्णासाहेब शिंदेंनी आणि त्यानंतर शरद पवारांनी देशाच्या शेतीच्या संबंधात जी स्थित्यंतर आणि जी परिवर्तन ही आमूलाग्र घडवलेली आहेत तिला मात्र तोड नाहीत. परंतु पवारांवर विखारी टीका करून नरेंद्र मोदींनी या ठिकाणी आपलं वैचारिक अधःपतन हे दर्शवलेले आहेत. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित शहा जेव्हा कोल्हापूरला आलेले होते, त्याच अमित शहाने काँग्रेसने या देशासाठी काय योगदान दिलेलं आहे, नेहरूंचं योगदान काय आणि शरद पवारांनी या देशासाठी काय योगदान दिलेले आहे असा प्रश्न कोल्हापूरच्या सभेमध्ये अमित शहांनी विचारलेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने 2019च्या विधानसभेच्या मतपेटीतून त्याचं चोख उत्तर आणि प्रत्युत्तर हे दिलेलं होतं. किंबहुना नीतीने 2019च्या निवडणुकीत नंतर जे सत्तांतर झालेलं होतं ते सत्तांतर कुठल्याही का माध्यमातून असेल, हे सत्तांतर नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहांच्या वायफळ आणि बाष्पळ विधानांना हे दिलेलं रोखठोक आणि सपखल असं उत्तर होतं असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं होणार नाहीत. मित्रांनो, नरेंद्र मोदींनी शिर्डीच्या सभेमध्ये पवारांवर दुगाण्या जाडण्याचं, पवारांवर विखार आणि पवारांवर जी बद्धकोष्ठता जी पोटामध्ये साचलेली आहेत ती व्यक्त करण्याची जी संधी त्यांनी त्या ठिकाणी दवरलेली आहे, संधी त्या ठिकाणी त्यांनी साधलेली आहेत, त्यातून उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रतिबिंब आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचं असलेलं योगदान हे रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.